सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सिव्हिल वेट या चॅनलवर. जो फक्त आणि फक्त आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. आणि आपण सध्या यामध्ये काय करतो आहे तर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा पेपर जेईचा आपण सॉल्व करतो आहे आणि हा त्याचा थर्ड पार्ट आहे. तर पेपरकडे वळूया आपण. कोणीही चॅनलवर जर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमची काहीही कमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जे काही तुमची कमेंट असेल. बाकीचे पहिलेचे 2 व्हिडिओ पण मी जे आहे ते चॅनलवर अपलोड केलेलेच आहे. ऑलरेडी 2 पार्ट्स आर अपलोडेड ऑन द चॅनल. हा थर्ड पार्ट आहे. तो हा थर्ड पार्ट पण तुम्ही नक्की बघा आणि आपण पूर्ण पेपर कव्हर करणार आहे एंटायरली. तर असेच आपण क्वेश्चनची सिरीज जी आहे आपल्या चॅनलवर येतच राहील. आणि हे क्वेश्चनची सिरीज जी आहे ही PMC जेई MMRDA जेई म्हणजे आता परीक्षा येत आहेत. MMRDA जेईची परीक्षा, PMC जेईची परीक्षा आणि छत्रपती संभाजीनगरची जी परीक्षा आहे जेईची, या सगळ्या परीक्षांसाठी जे आहे दिस इज युजफुल. हे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो आपण पेपर सॉल्व करतोय तो दिस इज व्हेरी युजफुल फॉर ऑल दिस, राईट. सो वळूया आपण आपल्या क्वेश्चनकडे. आपला क्वेश्चन काय म्हणतोय ते. सो आपला क्वेश्चन काय म्हणतोय की एक एंड बेअरिंग पाईल जे आहे ते देण्यात आलेली आहे आणि याच्यावर एक असर्शन रिझन विचारला आहे छोटंसं. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज असर्शन रिझन. याच्यावर एक असर्शन रिझन विचारण्यात आला आहे आपल्याला. सो असर्शन रिझन काय आहे रे की दॅट इज अ एंड बेअरिंग पाईल. दिस इज अ एंड बेअरिंग पाईल. असर्शन हे आहे की एंड बेअरिंग पाईल एंटायरली इलिमिनेट द सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चर. एंड बेअरिंग पाईल काय म्हणते की एंड बेअरिंग पाईल सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चरली एंटायरली इलिमिनेट करते. दुसरं म्हणतोय हा की एंड बेअरिंग पाईल ट्रान्सफर लोड टू अन इमूव्हेबल रॉक स्ट्रॅटम. देखो आता ह्या असर्शन रिझनमध्ये पहिलं आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्याला असर्शन पण चेक करायचं आहे की राईट आहे का रॉंग आहे आणि रिझन पण चेक करायचं आहे राईट आहे का रॉंग. सो असर्शन जे आहे ते काय म्हणते की एंड बेअरिंग पाईल एंटायरली इलिमिनेट द सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चर. तो असर्शन जे आहे हे एंटायरली रॉंग आहे. दिस इज रॉंग. का की तो काय म्हणतोय की एंड बेअरिंग पाईल एंटायरली इलिमिनेट द सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चर आहे. देखो मी तुम्हाला एंड बेअरिंग पाईलबद्दल सांगून देतो. हे पाईल आहे, ही ग्राउंड लेवल आहे आपली आणि एंड बेअरिंग पाईल ज्याच्या नावातच आहे एंडमध्ये त्याचं बेअरिंग आहे. इट हॅज अ बेअरिंग ऑन इट्स एंड. म्हणजे काय की हे एंड बेअरिंग पाईल एक हार्ड स्ट्राटावर रेस्ट केली जाते. हा जो स्ट्राटा आहे या हार्ड स्ट्राटावर जे आहे हे एंड बेअरिंग पाईल रेस्ट केली जाते आणि एंड बेअरिंग पाईलची लोड कॅरिंग कॅपॅसिटी या हार्ड स्ट्राटाच्या बेसिसवर असते. सो हे जे स्टेटमेंट आहे की एंड बेअरिंग पाईल ट्रान्सफर लोड टू अ इमूव्हेबल हार्ड स्ट्राटा, हे रिझन दिस रिझन इज राईट की एंड बेअरिंग पाईल जे आहे हार्ड स्ट्राटावर आपला लोड जे आहे ट्रान्सफर करतो. हे रिझन राईट आहे. बट हे असर्शन जे आहे रॉंग आहे बिकॉज हे एंड बेअरिंग पाईल जे आहे सेटलमेंटली कम्प्लिटली इलिमिनेट करून म्हणते स्ट्रक्चरच्या नाही. तर हे स्ट्रक्चर जर आपण वर टाकलं तर एंड बेअरिंग पाईलच्या खाली जरी हार्ड स्ट्राटा असला तरी त्याच्या खाली सॉईल आहे. त्याच्यामुळे एंड बेअरिंग पाईल हे एंड बेअरिंग पाईल जरी आपण ह्या हार्ड स्ट्राटामुळे सेटल नाही झाली तरी ही सॉईल जे आहे खालची सेटल होऊ शकते. त्याच्यामुळे हा हार्ड स्ट्राटा पण संक करू शकतो. आपल्याला स्वतःला माहीत आहे की सॉईलमध्ये सेटलमेंट जे आहे किंवा डिस्प्लेसमेंट जे आहे थोडी थोडी म्हणू शकतो आपण. जेव्हा सेटलमेंट आपण म्हणतो सॉईलमध्ये ते थोडी थोडी प्रमाणात का होईना वर्षानुवर्ष थोडीफार फार चालू असते. त्यामुळे एंड बेअरिंग पाईल हे एंटायरली जे आहे सेटलमेंट ऑफ स्ट्रक्चरला इलिमिनेट करून दिस इज एंटायरली रॉंग. हे रॉंग आहे स्टेटमेंट. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जो आहे हा इथं करेक्ट ऑप्शन आहे आणि हे सिम्पल असं रिझन होतं. आणि फ्रिक्शन पाईलचा कन्सेप्ट जर आपण सांगायचा झाला तर फ्रिक्शन पाईलचा कन्सेप्ट सोपा साधा आहे. हे पण एक पाईलच असते बट याला हार्ड स्टार्टाची गरज नाही आहे. याची एंटायरली लोड बेअरिंग जे आहे फ्रिक्शन पाईलचं हे हे जे आजूबाजूनं सॉईल आहे याच्यासोबत जो काही फ्रिक्शन चा अँगल बनतोय, हां, जो काही फ्रिक्शनचा अँगल बनतोय आजूबाजूच्या सोबत, या फ्रिक्शनच्या अँगलवर हे फ्रिक्शन पाईलची लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ते डिपेंड करते. राईट. सो दॅट इज वॉट द कन्सेप्ट ऑफ फ्रिक्शन पाईल अँड एंड बेअरिंग पाईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन सिम्पल एक रट्टामारू क्वेश्चन आहे की इन ट्यूबवेल कन्स्ट्रक्शन. हा जो प्रश्न आहे हा ट्यूबवेल कन्स्ट्रक्शन आहे. ट्यूबवेल कन्स्ट्रक्शन द कॉस्ट ऑफ बोरिंग फ्रॉम 1 to 20 मीटर
इज डॅश डॅश फ्रॉम द कॉस्ट ऑफ बोरिंग फ्रॉम 20 to 30 मीटर. आता यानं काय म्हटलं आहे की ट्यूबवेलचं जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो म्हणते आणि 0 to 20 मीटरवर जर आपल्याला ट्यूबवेल कन्स्ट्रक्ट करायची आहे आणि 20 पासून 30 मीटरवर जर आपल्याला ट्यूबवेल कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर या पार्टमधल्या कॉस्टमध्ये आणि या पार्टमधल्या कॉस्टमध्ये काय अंतर आहे? तर याचा सिंपल साधा आन्सर आहे की 0 फोर्थ ऑप्शन इज बेस्ट राईट. हा रट्टा मारूचा ऑप्शन आहे की 0 to 20 मीटर मध्ये जी कॉस्ट आहे त्यापेक्षा 20 to 30 मीटर मधली जी 0 to 20 मीटरची कॉस्ट जी आहे, कॉस्ट ऑफ 0 to 20 मीटर इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ बोरिंग फ्रॉम 20 to 30 मीटर. 20 to 30 मीटरमध्ये जी कॉस्ट ऑफ बोरिंग लागेल त्याच्यापेक्षा 0 to 20 मीटरची कॉस्ट जी आहे ती कमी आहे. कमी आहे आणि ते कमीच राहणार आहे बिकॉज आपल्याला स्वतःच दिसतंय की आपण पहिले फक्त जेवढी जास्त आपण डेप्थ वाढू तेवढी जास्त आपली कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जी आहे ते वाढेल. तर हा 30 मीटरच्या डेप्थपर्यंत चालणार, हा 20 मीटरच्या डेप्थपर्यंत चालणार. 20 मीटरच्या डेप्थमध्ये कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमीच लागेल ना ॲज कम्पेअर टू 30 मीटर कन्स्ट्रक्शन. सो दॅट इज वॉट. आणि बघा या मुलांनी जे ऑप्शन दिला आहे ते ऑप्शन नंबर 2 दिला आहे मोर दॅन. तर प्रश्न वाचताना कदाचित त्याचा चुकला असेल तर हे पण गोष्ट खूप जास्त लक्षात ठेवावी लागते की प्रश्न आला असणं ते तर महत्त्वाचं आहेच आहे. बट घाईघाईत आपण जे आहे प्रश्न चुकून पण देतो कधी कधी एक्झाममध्ये असताना. चुकवले जाते प्रश्न. आपल्याला येत असणारा प्रश्न आपण घाईघाईत चुकून देतो. तर हे लक्षात ठेवायचं की प्रश्न जो आहे तो सिस्टमॅटिकली रीड करायचा. क्वेश्चन रिडिंग जे आहे इज व्हेरी मच इफेक्टिव्ह ऑर व्हेरी मच नेसेसरी. क्वेश्चन रिडिंग, प्रॉपर क्वेश्चन रिडिंग इज व्हेरी मच नेसेसरी. क्वेश्चन जो आहे तो रीड करायचा, पहिले शांततेत रीड करायचा आणि त्याच्यानंतर जे आहे ते क्वेश्चनचा आन्सर द्यायचं. समजलं? शांततेत क्वेश्चन रीड करायचा आणि त्याच्यानंतरच त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा. सो दॅट इज वॉट वी कॉल्ड दिस. हा सिम्पल प्रश्न होता. इझिली कोणी सांगू शकते की डेप्थ ऑफ कन्स्ट्रक्शन जेवढं जास्त तेवढंच जे आहे ते कॉस्ट पण आपली जास्त राहील. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. हा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा मोस्ट ऑफ द मोस्ट ऑफ द मुलांना जो आहे हा नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे बिकॉज हा थोडा कठीण पण क्वेश्चन आहे. आणि इथून पुढच्यासाठी सांगतोय मी ह्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला की हा क्वेश्चन तुम्ही जो आहे म्हणजे पूर्णतः हा क्वेश्चन लक्षात ठेवून द्या. इथून पुढे या क्वेश्चनसाठी सांगतो की हा क्वेश्चन लक्षात ठेवून द्या तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी. हा क्वेश्चन या क्वेश्चनमध्ये ॲडव्हान्स थोडा इंजिनिअरिंगचा वापर केला आहे बिकॉज हा फक्त लिहिला 2 टाईपचे सिमेंट दिले आहे. पोर्टलँड सिमेंटबद्दल आपल्याला तर माहिती आहे, पण जिओ पॉलिमर सिमेंट त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे याच्यात मी विचारलं. मी जास्त काही या क्वेश्चनबद्दल एक्सप्लेन करत नाही. मी डायरेक्टली या क्वेश्चनबद्दल हेच सांगतो की ऑप्शन नंबर 3 जो आहे हा यांनी करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. आणि ऑप्शन नंबर 3चं एक्सप्लेनेशन मी असं दिलं आहे की जिओ पॉलिमर सिमेंट जो आहे त्यामध्ये वॉटर ओन्ली फॅसिलिटेट्स द वर्केबिलिटी. म्हणजे एक तर सीधंच लॉजिक आहे की सिमेंट बनवायचं आपल्याला तर वॉटर आपल्याला टाकाच लागणार आहे. तर यामध्ये जिओ पॉलिमर सिमेंटमध्ये जे आपण वॉटर वापरू म्हणते इट ओन्ली फॅसिलिटेट द वर्केबिलिटी अँड इज एक्सपेल्ड ड्युरिंग क्युरिंगच्या वेळेत यातलं पाणी जे आहे ते एक्सपेल्ड आउट होऊन जाईल. बट पोर्टलँड सिमेंटमध्ये तसं नाही होणार. पोर्टलँड सिमेंटमध्ये ते जे वॉटर आहे ते हायड्रेशनमध्ये पार्टिसिपेट करणार. ते हायड्रेशनमध्ये पार्टिसिपेट करणार. म्हणून यातला जो की डिफरन्स आहे तो असा आहे की जिओ पॉलिमर सिमेंट जे आहे हे जे जिओ पॉलिमरचं सिमेंट आहे यातला की डिफरन्स असाच आहे की हे जिओ पॉलिमर आणि पोर्टलँड सिमेंट यामध्ये जर आपण बघितलं तर डिफरन्स यानं विचारलेला आहे वॉटरसोबत. तर पोर्टलँड सिमेंटमध्ये जे पाणी आहे ते हायड्रेशन करण्यामध्ये आपल्याला हेल्प करेल. हायड्रेशन हेल्प्स हायड्रेशनमध्ये प्रोसेसमध्ये पूर्णतः हेल्प करून ते. आणि हे जिओ पॉलिमर सिमेंटमधलं जे पाणी आहे हे हो अजून एक की हे पाणी क्युरिंगमध्ये जे आहे ते एक्सपेल तर होते, थोडंफार पाणी एक्सपेल होते क्युरिंगमध्ये. बट ह्या पोर्टलँड सिमेंटमध्ये लेस अमाऊंट ऑफ वॉटर जे आहे ते एक्सपेल्ड आउट होईल. लेस अमाऊंट ऑफ वॉटर एक्सपेल्ड आउट. एक्सपेल्ड जे आहे यातलं कमी पाणी होईल. इथं जे आहे इज मोर वॉटर एक्सपेल्ड होऊन जाईल याच्यात. मोर वॉटर एक्सपेल्ड कम्पॅरिझन टू दॅट पोर्टलँड सिमेंट. यात जास्त पाणी एक्सपेल्ड आउट होऊन जाईल ॲट क्युरिंगच्या वेळेस. आणि यातलं पाणी जे आहे या जिओ पॉलिमर सिमेंटमधलं दिस इज नॉट हेल्प इन हायड्रेशन. दिस ओनली फॅसिलिटेट्स द वर्कॅबिलिटी. ही वर्कॅबिलिटी फॅसिलिटेट करण्यासाठी आपल्याला मदत करेल. ओनली फॅसिलिटेट्स द वर्कॅबिलिटीसाठी मदत करेल आपल्याला हे. तर हा डिफरन्स यातला लक्षात ठेवा की जिओ पॉलिमर सिमेंटमध्ये जे आहे जिओ पॉलिमर सिमेंटमध्ये
हा डिफरन्स यातला तुम्ही लक्षात ठेवा की जिओपॉलिमर सिमेंटमध्ये जे आहे मधलं पाणी फक्त वर्कॅबिलिटीमध्ये वाढवण्यामध्ये आपल्याला किंवा वर्कॅबिलिटीच्या ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला मदत करेल आणि क्युरिंगच्या वेळेस एक्सपेल्ड आउट होणार. बट पोर्टलँड सिमेंटमधलं जे पाणी आहे हे कम्प्लिटली हायड्रेशन प्रोसेसमध्ये आपल्याला हेल्प करेल. इट्स नॉट अबाउट द वर्कॅबिलिटी, राईट. सो बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण. नेक्स्ट क्वेश्चन पण एक सिम्पल साधा प्रश्न आहे, काही मोठा प्रश्न नाही आहे, एकदमच सिम्पल प्रश्न आहे. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि प्रश्न सिम्पल आहे की सस्पेंडेड इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी रॉ वॉटरमध्ये कोणती मेथड वापरली जाते. व्हॉट इज कॉल्ड सस्पेंडेड इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी. सस्पेंडेड इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी रॉ वॉटरमध्ये कोणती मेथड वापरली जाते. ऑप्शन्स दिले आहे कोॲग्युलेशन अँड सेडिमेंटेशन, दुसरं दिलं आहे फ्लोरिडेशन, तिसरं दिलं आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस, चौथं दिलं आहे क्लोरिनेशन. देखो क्लोरिनेशन आपल्याला माहिती आहे, क्लोरिनेशन इज वॉटर. हे आपण कशासाठी करतो रे, डिसइन्फेक्शनसाठी करतो. इट इज द लास्ट स्टेज. वॉटर ट्रीटमेंटमध्ये जनरली लास्ट स्टेज जे आहे हे डिसइन्फेक्शन, ज्याच्यामध्ये आपण क्लोरीनचा यूज करतो म्हणून त्याला क्लोरिनेशन म्हणतो. फ्लोरिडेशन फ्लोरिडेशन काय आहे, फ्लोरिडेशन म्हणजे फ्लोरीन फ्लोरीनशी रिलेटेड जे प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड फ्लोरिडेशन, त्याला फ्लोरिडेशन म्हणतो. रिव्हर्स ऑस्मॉसिस काय रे, रिव्हर्स ऑस्मॉसिस कशासाठी केलं जाते म्हणतात, रिव्हर्स ऑस्मॉसिस इज फॉर रिमूव्हल ऑफ डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज. ज्या डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज असतात ना त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस करतो. बट हा काय म्हणतोय आपल्याला, हा विचारतोय आपल्याला सस्पेंडेड इम्प्युरिटीज जर तुम्हाला कमी करायचे आहे, म्हणजे सस्पेंडेड इम्प्युरिटीज जर तुम्हाला जे आहे ते रिमूव्ह करायचे आहे, म्हणते रिमूव्हिंग काय सस्पेंडेड इम्प्युरिटीज. विचारला काय शब्द इथं, सस्पेंडेड इम्प्युरिटीज हा शब्द दिला. तर सस्पेंडेड इम्प्युरिटीजला रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणती प्रोसेस करतो, तर सस्पेंडेड इम्प्युरिटीजला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला माहितीच आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट, कोॲग्युलेशन अँड फ्लॉक्युलेशन, कोॲग्युलेशन अँड सेडिमेंटेशन. ही प्रोसेस जे आहे आपण सस्पेंडेड इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी करतो आपल्या वॉटर ट्रीटमेंटमध्ये. वॉटर ट्रीटमेंटबद्दल पण आपण आपल्या वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये शिकूच. बट इथं महत्त्वाचं मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शनबद्दल सांगितलं की प्रत्येक ऑप्शन कशाशी रिलेट होता. तर कोॲग्युलेशन अँड फ्लॉक्युलेशन जो आहे तो रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज सोबत जो आहे तो रिलेट करतो कोॲग्युलेशन अँड सेडिमेंटेशन. सो दॅट्स वॉट इज मित्रांनो, हा आपला पार्ट होता. आपल्या चॅनलला जे आहे ते तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करा, आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोचवा आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा. आणि काहीही वाटलं तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. असेच पाठ आपले येत राहतील आणि हे क्वेश्चनची सिरीज गो ऑन राहील. सो धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.